वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात एक खूप मोठी अपडेट समोर येते। निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक करण्यात आली। वैष्णवी हगवणेचं बाळ निलेश चव्हाणकडे होतं। कसपटे कुटुंबाला धमकावल्याचा देखील आरोप निलेश चव्हाणवर करण्यात आला होता आणि त्याच्यानंतर खरं तर पोलीस निलेश चव्हाण याचा शोध घेत होते। मात्र आता निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक करण्यात आली। पुणे वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणला अखेर अटक करण्यात आली आहे। बावधन पोलिसांनी चव्हाणला नेपाळमधून ताब्यात घेतले। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात निलेश चव्हाण हा सह आरोपी आहे। तसेच वैष्णवीच्या कुटुंबाला पिस्तूलचा धाक दाखवत बाळ न देता धमकावलं होतं। या प्रकरणी देखील चव्हाणवर गुन्हा दाखल आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडले गेले। चंद्रशेखर, काय अधिक माहिती आहे? निलेश चव्हाणला अखेर नेपाळमधून अटक करण्यात आली आहे। गेल्या 23 मे पासून खरं तर निलेशचा शोध सुरू होता आणि आता तो नेपाळमध्ये सापडलाय। नक्कीच मेघना, निलेश चव्हाण याला नेपाळच्या सीमावर्ती भागातून पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आपण पाहिलं की वैष्णवी हगवणे प्रकरणातील वैष्णवीचं बाळ मागण्यासाठी कसपटे कुटुंबीय निलेश चव्हाण याच्या घरी गेल्यानंतर निलेश चव्हाण यांनी पिस्टल दाखवलं होतं आणि त्यानंतर निलेश चव्हाण याच्यावरती पुण्यातील वारजे माळवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर निलेश चव्हाण याच्यावरती सह आरोपी म्हणून बावधन पोलिसांमध्ये सुद्धा गुन्हा दाखल झाला होता। एकंदरीत गुन्हा दाखल झाल्यापासून निलेश चव्हाण हा फरार होता आणि नेपाळ या सीमावर्ती भागात तो लपून बसल्याची माहिती जी आहे ती बावधन पोलिसांना मिळाली होती आणि बावधन पोलिसांनी काही वेळापूर्वी त्याला नेपाळच्या सीमावर्ती भागातून ताब्यात घेतलेला आहे। त्याला आज रात्री उशिरा पुण्यामध्ये विमानानं आणलं जाणार आहे। अटकेची सगळी प्रक्रिया जी आहे ती आता बावधन पोलीस याची करत आहेत। निलेश चव्हाण याची अटक आता वैष्णवी प्रकरणात एक मोठं जे यश आहे ते पिंपरी पोलिसांना जे आहे ते मिळालं म्हणावं लागेल, कारण निलेश चव्हाण हाच या सगळ्या प्रकरणाचा सूत्रधार आहे अशी माहिती समोर येत होती आणि गुन्हा झाल्यापासून निलेश चव्हाण हा फरार होता। एकंदरीत निलेश चव्हाण याचं पिस्टल जे आहे ते पोलिसांनी अगोदर जप्त केलेलं आहे, परंतु त्याच्याकडे आणखीन काही पिस्टल असल्याची माहिती पोलिसांना आहे। निलेश चव्हाण याच्यावरती यापूर्वी देखील अनेक गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे निलेश चव्हाण हा विदेशात पळून जाण्याच्या तयारीत असताना नेपाळच्या सीमावर्ती भागातून निलेश चव्हाण याला ताब्यात घेतलंय। निश्चित चंद्रशेखर, जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड पोलिसांनी विशेष 8 पथक स्थापन केली होती आणि ही पथकं संपूर्ण देशात खरं तर निलेश चव्हाणचा शोध घेत होते। आता ताब्यात घेण्यात आलंय, पुढे अटक करण्याची प्रक्रिया सुरू होईल। याआधी देखील अनेक गुन्हे त्याच्या नावावर नोंद करण्यात आलेले आहेत, अनेक गुन्हे दाखल आहेत। ते गुन्हे आणि आता झालेला आरोप हा जो गुन्हा आहे, एकंदरीतच निलेश चव्हाण चांगलाच कुठेतरी फसलेला आहे असं आपण बोलू शकतो। नक्कीच, खरं तर निलेश चव्हाण याच्यावरती यापूर्वी देखील 307 त्याचबरोबर घरगुती हिंसा असे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत, परंतु आता आपण पाहिलं की बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी जो आहे तो गुन्हा वारजे माळवाडी पोलिसात दाखल होता। त्यानंतर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये सह आरोपी सुद्धा त्याला करण्यात आलेला आहे। 8 पथकं जी आहेत ते देशातल्या वेगवेगळ्या भागामध्ये निलेश चव्हाण याचा शोध घेत होते, परंतु निलेश चव्हाण हा विदेशात पळून जाण्याच्या तयारीत असताना नेपाळच्या सीमावर्ती भागातून त्याला ताब्यात घेतलेला आहे। निलेश चव्हाण हा अत्यंत क्रूर आरोपी आहे। यापूर्वी देखील त्याच्यावरती ज्या पद्धतीने आपण गुन्हे पाहिले ते वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत। त्याने स्वतःच्या पत्नीचं देखील वेगळ्या पद्धतीनं जे शोषण केल्याची माहिती आपण समोर या ठिकाणी आणली होती। एकंदरीत निलेश चव्हाण याला अटक झाली ही कुठेतरी पिंपरी पोलिसांना मोठं यश म्हणावं लागेल, कारण निलेश चव्हाण हा कोणताही आधुनिक उपक्रम वापरत नव्हता। मोबाईल, व्हॉट्सअप त्याचबरोबर इन्स्टा कोणतेही उपक्रम जे आहेत ते वापरत नव्हता। वेगवेगळ्या लोकेशनवरून तो पळण्याच्या तयारीत असताना पिंपरीचे पथक जे आहेत त्याला ताब्यात घेतले। त्याची अटकेची प्रक्रिया आता पूर्ण करून त्याला बावधन पोलिसांमध्ये रात्री उशिरा या ठिकाणी आणलं जाईल। चंद्रशेखर, जसं तुम्ही सांगितलं की खरं तर त्याचा देशाबाहेर पलायन करण्याचा प्लॅन होता, मात्र महत्त्वाची भूमिका जी पोलिसांच्या वतीने घेण्यात आली होती ती म्हणजे त्याला रोखण्यासाठी लुकआउट नोटीस जारी करण्यात आली। त्याचा कुठेतरी फायदा खरं तर या प्रकरणात झालेला आहे। नक्कीच, खरं तर त्याला विमानानं कोणत्याही देशात जाणं शक्य नव्हतं, कारण त्याच्या विरोधात लुकआउटची नोटीस जारी करण्यात आली होती। त्यामुळे तो जो आहे तो बाराबंकी मार्गे जो आहे तो नेपाळ सीमेवरती भागात पोहोचला होता। बाराबंकी आणि नेपाळची जी सीमा आहे त्या भागातून त्याला सहज विदेशात म्हणजे दुसऱ्या देशात पळून जाणं शक्य होतं। ज्याप्रमाणे आपण पाहिलं की अनेक जे पाकिस्तानच्या हेरगिरी आहेत ते नेपाळ मार्गे भारतात येत असतात, त्याच मार्गातून तो कुठेतरी जाणार होता का अशी एक चर्चा देखील समोर येताना दिसत आहे। एकंदरीत निलेश चव्हाण याला अटक झाली ही खरं तर पोलिसांची एक महत्वाची बाब जी आहे ती चांगली म्हणावं लागेल, कारण निलेश चव्हाण हा आता वैष्णवी हगवणे प्रकरणातील महत्वाचा जो आरोपी पोलिसांनी पकडलेला आहे। या आरोपीला पकडल्यानंतर पोलिसांच्या तपासामध्ये अनेक महत्वाच्या बाबी त्या समोर येणार आहेत। ज्या पद्धतीने आपण पाहिलं की
करिश्मा हगवणे जी आहे ती करिश्मा आणि निलेश हे दोघं मित्र आणि मैत्रीण होते. हो. त्या दोघांच्या सांगण्यावरूनच वैष्णवीला त्रास आणि त्या पद्धतीने तिच्यावरती हिंसा करण्याचा प्रकार सासू, धीर आणि पती करत होते. एकंदरीत त्या सगळ्याचा जो मास्टर माइंड आहे तो निलेश चव्हाणच आहे आणि आता निलेश चव्हाणच्या अटकेमुळं कुठंतरी पोलिसांना एक आता तपासाची नवी दिशा भेटल. निश्चित. चंद्रशेखर, एक महत्वाची गोष्ट अजून एक अशी आहे की आरोपींच्या वकिलांनी जे काही वक्तव्य माध्यमांसमोर केलेली आहे, निलेशसाठी देखील त्यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलं होतं, ते म्हणजे बाळ सांभाळणं हा काही गुन्हा आहे का, असं त्यांच्या वतीनं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर आता निलेशची बाजू पुन्हा एकदा ते वकील मांडू शकतात का? युक्तिवाद त्यांच्या वतीनं पुन्हा एकदा होऊ शकतो का चंद्रशेखर? नक्कीच. ज्या पद्धतीने आपण पाहिलं की वैष्णवीच्या मृत्यूनंतर बाळ जे होतं 9 महिन्याचं ते निलेश चव्हाण याच्याकडे होतं. खरं तर कायदेशीररित्या बाळाचा जो ताबा आहे तो वडिलाकडे असणं अपेक्षित होतो किंवा त्याच्या जवळच्या रक्ताच्या नातेवाईकाकडे. परंतु ज्या पद्धतीने निलेश चव्हाण जो आहे त्यानं बाळाचा ताबा घेतला होता, त्यानं बाळाला खरं तर 4 ते 5 दिवस जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलं होतं. तर त्या दरम्यान बाळाला आजारी सुद्धा बाळ पडलं होतं. परंतु अशा बेकायदेशीररित्या ताबा या निलेश चव्हाणनं घेतला होता आणि याच सगळ्या संदर्भामध्ये त्याच्यावरती लहान मुलाचं हेळसांड हा जो नवीन ऍक्ट आहे तो ऍक्ट त्याच्यावरती गुन्हा जो कलम लावण्यात आलेला आहे. एकंदरीत आता पोलीस त्याच्या विरोधात आणखीन कुठल्या पद्धतीची कारवाई करतात हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे. चंद्रशेखर, आता खरं तर हे सर्व प्रकरण समोर आल्यानंतर निलेशचे अनेक गुन्हे समोर आलेत, मात्र त्याआधी कोणती विशेष कठोर कारवाई निलेशच्या विरोधात का नाही करण्यात आली, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण अशाच कुठेतरी आपण जेव्हा या सगळ्या गोष्टींना इग्नोर करतो तेव्हा जाऊन अशा लोकांचे कुठेतरी मनोबल वाढतं आणि असे गुन्हे घडत असतात. चंद्रशेखर, नक्कीच. खरं तर निलेश चव्हाण याच्या पाठीमागे काय राजकीय पाठबळ आहे का, प्रशासनातील अधिकारी सुद्धा त्याच्या पाठबळ आहेत का, अशी एक माहिती समोर येत आहे. ज्या पद्धतीनं निलेश चव्हाण याच्या विरोधात गुन्हे दाखल असताना सुद्धा त्याला एक पिस्टलचं लायसन देण्यात आलं होतं. हे लायसन कोणी दिलं त्याचा सुद्धा शोध जो तो पोलीस करत आहेत. एकंदरीत निलेश चव्हाण याच्यावरती अगोदरच कठोर कारवाई होणं अपेक्षित होतं. त्यानं त्याच्या स्वतःच्या पत्नीच्या बाबत त्याची जी वागणूक आहे ती अत्यंत खालच्या दर्जाची होती. खरं तर त्या पत्नीनं सुद्धा त्याच्या विरोधात जो आहे तो गुन्हा दाखल केलेला आहे. एकंदरीत निलेश चव्हाण आणि करिश्मा हगवणे यांच्या या सगळ्या प्रक्रियेतून ज्या पद्धतीनं वैष्णवीवरती अन्याय अत्याचार झाले, खरं तर हे अगोदर जर निलेश चव्हाणवरती अटकेची किंवा कठोर कारवाई झाली असती तर कदाचित वैष्णवीचा जीव सुद्धा वाचला असता असं म्हणावं लागेल. मेघना, निलेश, महत्वाची बाब म्हणजे निलेश सारख्या लोकांना जेव्हा शस्त्र परवाना मिळतो, खरं तर शस्त्र परवाना तेव्हा दिला जातो जेव्हा संरक्षणाची बाजू मांडली जाते, जेव्हा बघितलं जातं की खरंच या व्यक्तीच्या जीवाला धोका असू शकतो. मात्र निलेश सारख्या लोकांना खरंच धोका होता का, की फक्त कुठेतरी हुल्लडबाजी करायची म्हणून हा शस्त्र परवाना घेण्यात आला होता निलेश सारख्या लोकांकडून? नक्कीच. खरं तर निलेश, शशांक, त्याचबरोबर राजेंद्र हगवणे ही जी मंडळी आहेत ती वेगवेगळ्या पद्धतीने शस्त्र स्वतःसाठी वापरून वेगवेगळ्या ठिकाणी जमिनीवर ताबे मारत अशी एक माहिती आता समोर येत आहे. एकंदरीत आपण पाहिलं की पुण्यातील ज्या कर्वेनगर परिसरामध्ये आरोपी निलेश राहायला आहे त्या सोसायटीमध्ये सुद्धा निलेश जो आहे तो अत्यंत गुन्हेगारी स्वरूपाचं त्याचं वागणं आणि वर्तन होतं. एकंदरीत त्याला खरं तर पिस्टल जे आहे ते परमिशन भेटणं अपेक्षित नव्हतं, परंतु तत्कालीन पोलीस अधिकाऱ्याने त्यांना कोणत्या निकषावरती पिस्टलची परमिशन दिली याची देखील चौकशी होत आहे. एकंदरीत या सगळ्या मागं मोठं जे आहे ते आणखीन माहिती कदाचित आपल्याला समोर येण्याची शक्यता आहे. कारण एकटा या सगळ्या निलेशच्या प्रक्रियेमध्ये नाही, निलेशच्या मागं आणखीन कोण आहे याचा सुद्धा तपास जो आहे तो पोलीस करणं अपेक्षित आहे. निश्चित. चंद्रशेखर, आणखीन एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे निलेश सारख्या लोकांचा माज कमी होत नाही. हगवणे असू दे किंवा निलेश चव्हाण असू दे, हे खरं तर हे जी समाजकंटक आहेत, तुमच्या वतीने जेव्हा राजेंद्र हगवणे यांना जेव्हा प्रश्न विचारला होता की तुम्हाला पश्चाताप होतोय का, एक संवेदनशील पत्रकार म्हणून तुम्ही हा प्रश्न विचारला, मात्र कुठल्याही प्रकारचा पश्चाताप नाही, नकारार्थी प्रतिक्रिया हगवणे यांच्याकडून मिळाली होती. त्यानंतर एक संताप व्यक्त होतो, राग येतो की नेमका हा माज कसला आहे? मेघना, खरं तर या मंडळीकडे मसल आणि मनी पॉवर मोठ्या प्रमाणात आहे. सहजरित्या उपलब्ध झालेल्या जमिनीतून मिळालेला पैसा हा त्यांच्याकडे महत्वाचा आर्थिक स्रोत आहे आणि या सगळ्या पैशाच्या जीवावरती ही मंडळी अशा पद्धतीने लोकांच्या सोनाबाळाला छळतात, त्यांचा जीव घेण्यापर्यंत त्यांची मदल जाते. एकंदरीत खरं तर यांच्यावरती कठोरातली कठोर जी शिक्षा आहे त्यांना भेटलं पाहिजे आणि कदाचित भविष्यामध्ये कोणतीही वैष्णवी हगवणे या ठिकाणी तिच्यासारख्या अन्याय अत्याचार झाला नाही पाहिजे अशा एक संदेश समाजामध्ये गेला पाहिजे. खरं तर आपण पाहिलं की राजेंद्र हगवणे असो, त्याचे दोन्ही मुलं आणि निलेश चव्हाण ही एक गुंड प्रवृत्तीची टोळी आहे आणि या टोळीवरती आता
खरं तर पोलिसांनी मोका अंतर्गत कारवाई करणं अपेक्षित आहे, कारण मोका अंतर्गत कारवाई झाल्यानंतर यांची सगळी पाळंमुळं जी आहेत ती बाहेर येतील. मेघना, निश्चित. खूप खूप धन्यवाद चंद्रशेखर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर निलेश चव्हाण याला नेपाळमधून ताब्यात घेण्यात आलेला आहे. या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत रुपाली ठोंबरे पाटील. रुपाली ताई, निलेश चव्हाणला ताब्यात घेण्यात आलेला आहे नेपाळमधून, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? पिंपरी चिंचवड पोलिसांचं अभिनंदन करेल. निलेश सारखा शातीर गुन्हेगार फोन बंद करून मित्र परिवार यांच्याशी सगळ्यांशी संपर्क तोडून थेट महाराष्ट्रातून नेपाळमध्ये जातो. नेपाळमध्ये जायला कोणताही विजा लागत नाही. पासपोर्ट आणि आपले इलेक्शन जे कार्ड आहे त्याच्या थ्रू माणूस नेपाळमध्ये पोहोचू शकतो. आणि लक्षात घ्या, महाराष्ट्रातनं सगळं म्हणजे एवढ्या सगळ्या लोकसंख्येतनं तो शांतपणे कोणाशीही संपर्क न करता थेट नेपाळमध्ये जातो आणि नेपाळमध्ये पळून गेलेल्या माणसाला पोलिसांनी पकडलेला, पिंपरी चिंचवड पोलिसांनी पकडले, त्यांचं कौतुकच आहे. आणि आता कुठेतरी वैष्णवीला 100% सरकारकडनं न्याय मिळणार का, यांनी हे जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा होणार असं मला आश्वासित झालेलं आहे. निश्चित. धन्यवाद रुपालीताई, आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी. तर निलेश चव्हाण याला अखेर नेपाळमधून ताब्यात घेण्यात आलेला आहे. याविषयी अधिक चर्चा करूयात. आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे देखील जोडल्या गेलेल्या आहेत. सुषमाताई, सर्वात पहिली प्रतिक्रिया काय आहे? निलेश चव्हाणला खरं तर ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळालंय. पोलिसांना यश मिळालं, पण गेली 10 दिवस निलेश चव्हाण कुठे कुठे फिरला, खरंय. कुणाच्या मदतीने फिरला, नेपाळला जाण्याची आयडिया कुणाची, नेपाळमध्ये कोण आहे जो त्याची मदत करू शकणार होता, नेपाळपर्यंत पोहोचवणारा कोण आहे ज्यांनी मदत केली, जे शस्त्र धाक दाखवून त्याने वैष्णवीचं बाळ गायब करायचा प्रयत्न केला. मुळात त्या शस्त्राचा परवाना पुणे ग्रामीण पोलिसांनी नाकारला होता. तो परवाना जालेंदर सुपेकरांनी दिला. जालेंदर सुपेकर आणि निलेश चव्हाण यांचं नेमकं नातं काय? काय सुपेकरांनी फक्त शस्त्र परवान्यापुरतीच मदत केलेली आहे की अजून अनेक गोष्टीत मदत केलेली आहे? वैष्णवीचा घातपात झाला त्याच्यामध्ये हा खरंच प्रत्यक्षदर्शी आहे का, की पुरावे नष्ट करण्यासाठी याने मदत केलेली आहे? अनेक प्रश्नांची उत्तरं मला वाटते निलेश चव्हाणला ताब्यात घेऊन आता मिळवणं शक्य होईल. निश्चित. धन्यवाद सुषमाताई, आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी. तर निलेश चव्हाण याला अखेर नेपाळमधून ताब्यात घेण्यात आलंय. बावधन पोलिसांनी चव्हाणला नेपाळमधून ताब्यात घेतलंय. वैष्णवी हगवळे मृत्यू प्रकरणात निलेश चव्हाण हा 6 आरोपी आहे. तसेच वैष्णवीच्या कुटुंबाला पिस्तूलचा धाक दाखवत बाळ न देत धमकावलं देखील होतं आणि या प्रकरणी चव्हाणवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. महत्वाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय. निलेश चव्हाण याला आता नेपाळमधून अटक करण्यात आली आहे. वैष्णवी हगवळेचं बाळ निलेश चव्हाणकडेच होतं. कसपटे कुटुंबाला धमकावल्याचा देखील निलेश चव्हाण याच्यावर आरोप आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर येते, म्हणजे आता निलेश चव्हाण याला ताब्यात घेण्यात आलेला आहे. या संदर्भात अधिक चर्चा करूयात. आपल्यासोबत विद्या चव्हाण देखील जोडले गेलेले आहेत. विद्याताई, काय पहिली प्रतिक्रिया? निलेश चव्हाण हा 6 आरोपी आहे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात. आता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. कुठे गाडी? विद्याताई, आपल्याला आवाज येतोय? हो, येतोय. विद्याताई, काय पहिली प्रतिक्रिया आहे? निलेश चव्हाण याला नेपाळमधून खरं तर ताब्यात घेण्यात आलंय. नाही, माझं तर पोलिसांनी निलेश चव्हाणला 8 दिवस 10 दिवसात पकडून दाखवलं, याच्याबद्दल पहिले मी त्यांचं अभिनंदन करते. कारण तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फिरत होता सगळीकडे, पण तो नेपाळला शेवटी सापडलेला आहे. आता त्याला पकडून इकडे कोर्टामध्ये हजर करणं हेच आहे. आणि त्याला इतके दिवस कोणी लपवून ठेवलं किंवा तो पळायला त्याला कोणी मदत केली ते सुद्धा आता शोधून काढलं पाहिजे, कारण हा एक मोठा चॅलेंज आहे. आणि याने जे काय केलेलं आहे आतापर्यंत, म्हणजे त्या बाळाला पळवणं किंवा त्याने सांगितलंय की मी बाळाला सांभाळलं होतं, बाळाला सांभाळायची काही गरजच नव्हती. बाळाचे आजी आजोबा होते, त्यांच्या ताब्यातच द्यायला पाहिजे होतं. परंतु बाळाला न देता याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन हा फिरत होता आणि आज तो सापडलेला आहे फायनली. आता त्याला पकडल्यानंतर जेव्हा कोर्टात हजर करतील तेव्हा आपल्याला कळेल की नक्की काय झालं होतं ते. निश्चित. विद्याताई, खरं तर निलेश चव्हाणला काही राजकीय पाठिंबा आहे का, असा संशय देखील अनेकांच्या मनात आहे. कारण शस्त्र परवान्यापासून ते नेपाळपर्यंत निलेश पोहोचलाच कसा, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विद्याताई,
नाही आतापर्यंत निश्चितच आतापर्यंतची त्याची जी काय वाटचाल बघितली ती बघितलं त्याने सबंध त्या हगवणे फॅमिलीचे जे पॉलिटिकल त्यांना सपोर्ट होता त्याच्यामुळे म्हणजे जरी अजितदादांनी त्यांना सपोर्ट दिला नसेल तरी त्यांच्या नावाचा गैरवापर करून त्याने त्याचा फायदा घेतलेला आहे आणि किती फायदा घेतात राजकीय पुढाऱ्यांच्या जवळ असलेले लोक याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे पुण्याचा हगवणे परिवार आहे आणि त्याचे मित्रमंडळ म्हणजे पॉलिटिकल दरारा निर्माण करायचा आणि सगळ्यांना घाबरवायचं आणि पोलिसांवर पण वचक ठेवायचा की आमच्या बरोबरच सगळे राजकीय पुढारी आहेत. त्या पोलिसांनी राजकीय पुढाऱ्यांच्या वर्चस्वाला बळी न पडता काम केलं पाहिजे. आता तरी पोलिसांनी धडा घ्यावा असं माझी इच्छा आहे पण ते होईल असं वाटत नाही. निश्चित, कारण याच्या आधी निलेशवर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्या पत्नीनं स्वतः एक मोठा आरोप निलेशवर केला होता, त्याच्यामुळे कठोरातील कठोर शिक्षा निलेशला व्हायला त्याच्यावर कडक कारवाई तर झालीच पाहिजे. त्याच्या पत्नीने जे आरोप केले त्याच्या लॅपटॉप मधनं जे काय मिळालेले त्याने जे काय हिडन कॅमेरे बसवले होते घरातल्या बेडरूम मध्ये पॅनलवर आणि त्यांनी ज्या इतर मुलींशी त्याने जे काय गैरवर्तन केलेलं आहे त्या सगळ्याची सखोल चौकशी आता झाली पाहिजे आणि त्याला कडक कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे. निश्चित. मात्र विद्याताई, महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो, निलेश सारख्या लोकांना ही मानसिकता येते कुठून? महिलांच्या विरोधात हे काही सुचतं या लोकांना, हे नेमकं कुठून सुचतं? ही विकृती आहे, दुसरं काही नाही आहे. सर्वसामान्य घरातले मुलं त्यांच्यावर काही संस्कार असतात, घरातली आई बहीण मुली ज्यांच्या घरात असतात त्यांच्यावर संस्कार असतात, परंतु ह्या लोकांना काही संस्कार नाही आहेत. ते काही शिकलेले तरी आहेत की नाही की त्यांना एक राजकीय माज जो असतो तो सगळीकडे त्यांच्यामध्ये रक्तात भिनलेला आहे आणि तो दिसतो आपल्याला. आणि ह्याने जे काय प्रकार केलेले आहेत ते सगळे प्रकार आता उघडकीला आणून त्याच्या अंडर त्याला शिक्षा झाली पाहिजे कडक. निश्चित. धन्यवाद विद्याताई आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी. तर निलेश चव्हाण याला अखेर आता नेपाळमधून ताब्यात घेण्यात आले. बावधन पोलिसांनी निलेश चव्हाणला नेपाळमधून ताब्यात घेतले. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात निलेश चव्हाण हा आरोपी आहे. तसेच वैष्णवीच्या कुटुंबाला पिस्तूलचा धाक दाखवत बाळ न देत धमकावलं होतं आणि या प्रकरणी देखील निलेश चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल आहे. खरं तर याआधी देखील निलेश चव्हाण याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल होते आणि त्यानंतर आता महत्त्वाची माहिती समोर येते ती म्हणजे निलेश चव्हाण याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी नेपाळमधून ताब्यात घेतलंय. वैष्णवी हगवणेचं बाळ देखील निलेश चव्हाण याच्याकडेच होतं आणि कसपटे कुटुंबाला पिस्तुलीचा धाक दाखवत धमकावल्याचा देखील निलेश चव्हाण याच्यावर आरोप आहे. तर पुणे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणला अखेर ताब्यात घेण्यात आले. बावधन पोलिसांनी निलेश चव्हाण याला नेपाळमधून ताब्यात घेतले. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात निलेश चव्हाण हा आरोपी आहे. तसेच वैष्णवीच्या कुटुंबाला पिस्तूलचा धाक दाखवत बाळनं देत धमकावलं होतं. ही पहिली दृश्य आपण बघतोय ती म्हणजे निलेश चव्हाणला नेपाळमधून पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य लोकशाहीच्या माध्यमातून लोकशाहीच्या प्रेक्षकांसाठी. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर येते ती म्हणजे आरोपी असलेला निलेश चव्हाण. हा निलेश चव्हाण तोच आहे जो वैष्णवी हगवणे हिची नणंद जी आहे करिश्मा हगवणे हिचा मित्र होता आणि वैष्णवीचं बाळ या निलेश चव्हाणकडे होतं. हे बाळ जेव्हा कसपटे कुटुंबीय निलेश चव्हाणकडे घेण्यासाठी गेलं होतं तेव्हा निलेशने पिस्तुलीचा धाक दाखवत त्यांना धमकावल्याचा आरोप देखील कसपटे कुटुंबाने केला होता. त्यानंतर गेले 8 ते 10 दिवस निलेश चव्हाण हा पोलिसांना चकवा देत होता. मात्र आता पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्यात. त्याला नेपाळमधून ताब्यात घेण्यात आले आणि यानंतर आता काय कारवाई होणार निलेश चव्हाण याच्या विरोधात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. महत्त्वाची अपडेट वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात ती म्हणजे निलेश चव्हाणला अखेर आता पोलिसांनी ताब्यात घेतले. निलेश चव्हाण हा नेपाळमध्ये होता आणि तिथून खरं तर देश सोडण्याच्या तयारीत निलेश चव्हाण होता. ही महत्त्वाची माहिती आपल्या प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी आपल्याला दिली आहे. आणि त्यानंतर आता निलेश चव्हाण याला अटक करण्यात याला ताब्यात घेण्यात खरं तर पोलिसांना यश आलेलं आहे. कसपटे कुटुंबाला धमकावल्याचा देखील निलेश चव्हाण याच्यावर आरोप आहे आणि या आधी देखील खरं तर पिंपरी चिंचवड पोलिसांमध्ये अनेक गुन्हे निलेश चव्हाण याच्या विरोधात नोंद झालेली आहे, दाखल करण्यात आलेली आहेत. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडले गेलेत. अमोल, ही दृश्य जी आपण दाखवतोय ती म्हणजे निलेश चव्हाणच्या आता मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय. गेल्या पासून निलेश चव्हाण हा फरार होता आणि बावधन पोलीस आणि वारजे पोलिसांकडून त्याचा शोधही सुरू होता आणि अखेर काही वेळापूर्वीच त्याला नेपाळ बॉर्डरवरून बावधन पोलिसांच्या क्राईम युनिटने ताब्यात घेतलेला आहे आणि आता त्याला
पुण्याच्या दिशेने आणण्यात येणार आहे. मध्यरात्री 2 वाजता त्याला पुणे विमानतळावर आणलं जाईल आणि तिथून बावधन पोलीस स्टेशनमध्ये त्याला नेण्यात येणार आहे. अतिशय महत्त्वाची कारवाई आहे ती बावधन पोलिसांनी या संपूर्ण वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये केलेली आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये निलेश चव्हाण हा सह आरोपी आहे, तर दुसरीकडे वारजे पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे दोन्ही पोलिसांची पथकं आहेत ती त्याच्या शोधासाठी होते आणि अखेर त्याला आता ताब्यात घेतलेला आहे आणि तिथून पुण्याच्या दिशेने त्याला आता घेऊन येत आहेत. उद्या साधारण दुपारी निलेश चव्हाण याला पुणे न्यायालयामध्ये हजर केलं जाईल. नेमका हगवणे प्रकरणामध्ये निलेश चव्हाण याचा काय सहभाग आहे हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे, कारण की वकिलांनी जो युक्तिवाद केलाय ज्याच्यामध्ये निलेश चव्हाण याने सुद्धा आधी वैष्णवी हगवणे यांना मानसिक त्रास आहे तो दिल्याचं समोर आलेलं आहे आणि दुसरीकडे ज्यावेळेस वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केलेली होती त्यानंतर तिचं जे बाळ आहे ते निलेश चव्हाण यांच्याकडे हगवणे कुटुंबाने ठेवलेलं होतं. ते सुद्धा घेण्यासाठी कसपटे कुटुंब ज्यावेळेस गेलं होतं त्यावेळेस त्यांनी शस्त्र दाखवून बाळ देण्यास नकार केला आणि त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आता पुढचा तपास आहे तो बावधन पोलिसांकडून केला जाईल, पण काही वेळापूर्वीच बावधन पोलिसांकडून ही मोठी कारवाई आहे ती करण्यात आलेली आहे. निश्चित. खूप खूप धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर निलेश चव्हाण याला नेपाळमधून आता ताब्यात घेण्यात आलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.